जय हिंद सगळ्यांना. माझ्या या देवस्थान या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. हे माझं 3रं वर्ष आहे. दरवर्षी हा व्हिडिओ अपलोड होत असं न विसरता. आणि आज सुद्धा सप्तमी आणि अष्टमी ज्या तिथीमुळे थोडा फरक आहे, पण आज परत एकदा कल्याण पश्चिम मध्ये ज्ञानेश्वर मंदिरामध्ये अगदी सुंदर देवी उभी राहिलेली आहे. तांदळाच्या पिठापासून तिला बनवले ते आणि घागरी फुंकणे ही जी परंपरा आहे, तर ही परंपरा उत्कृष्ट पद्धतीने इथे पाहायला मिळते. खूप सारे भजनं म्हटलेली आहेत, खूप साऱ्या गोष्टी आणि जो भक्तांचा उत्साह असतो. जी देवी आहे ती देवी इतकी बळ किंवा इतकी ताकद का देते, तर ती अंबाबाई खुद्द जेव्हा काही क्षणापुरता इथे उभी राहते तो क्षण ती बघण्यासारखा असतो. आणि जसं दरवर्षी तुम्ही हा व्हिडिओ म्हणजे ज्यांना कोणाला माहित नव्हतं त्यांना सुद्धा हे कळालंय की इथे ज्ञानेश्वर मंदिरामध्ये इतकी सुंदर स्थापना केली जाते. तर एक सुंदर दर्शन घेण्यासाठी आपल्या मुलांना सुद्धा तुम्ही इथे जरूर घेऊन या. आणि मूर्ती बनवणं आणि एका दिवसासाठी ती जी तांदळापासून त्या पिठापासून जी बनली जाते आणि जी भाकरी फुंकल्या जातात, तर ते आजच्या मुलांना कळावं म्हणून नक्कीच हा व्हिडिओ बघितल्यानंतर ज्या आई आहेत, ज्या भगिनी आहेत, तर त्यांनी नक्कीच आपल्या मुलांना इथे घेऊन यावं. उत्कृष्ट आणि ह्याचं सायंटिफिक रिझन आजकाल जो गुगल बाबा आहे तो फार फेमस आहे. म्हणून मी तर म्हणते आजच्या पिढीने गुगल बाबावरती जाऊन घागरी का फुंकत असतात याचं सायंटिफिक रिझन हे शोधलं पाहिजे. आणि ही नुसती प्रथा आणि परंपरा नाहीये, तर याच्या मागे सुद्धा जे जीवजंतू सूक्ष्म जीव जे असतात तर त्यांचा कसा नायनाट व्हावा ह्याचं एक म्हणतात ना, असं एक छान एक ती प्रथा आहे किंवा त्यामधून आपण खूप साऱ्या गोष्टी शिकू शकतो. तर ज्यांनी ही ज्यांचा हा म्हणजे म्हणताना ज्यांच्या हातून ही साकार नाही, ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही सांगा, 2 मिनिटं फक्त बोला. दरवर्षीच आपली भेट ह्या निमित्ताने होत असते. याही वेळेस तुम्ही झाली अगदी ताई दरवर्षी येते अगदी न चुकता दर्शनाला. त्याच्यामुळे आम्हाला पण ताईची आता छान ओळख झाली. धन्यवाद. आम्ही नशिबान आहोत की ती बोलवते म्हणूनच आम्ही इथपर्यंत येतो, नाहीतर नाही शक्य ही गोष्ट. पण दर्शन घेऊया. ताई तुम्ही इकडे आलात, तुम्ही दरवर्षी येता आणि आमच्या मंडळाला उपकृत करता. खूप धन्यवाद. नाही धन्यवाद कुठे, ही एक सेवा झाली. कारण तुम्ही अगदी म्हणतात ना, अगदी म्हणजे इथे कोण असं कुठेच काहीच नाही म्हणा, इतकं मनापासून तुम्ही ह्या गोष्टी तयार करता, सेवा करून घेते. म्हणून ती पण सेवा माझ्याकडनं होते आणि मी इथे येते. तिचं बोलावं नाही येतं बरोबर. मनापासून तुमचा आभार मानते की या निमित्ताने कमीत कमी आम्हाला इथे यायला मिळतं. सुंदर सुंदर भजन आणि जोगवे गायले जातात. त्यामुळे मनापासून सगळ्यांचे आभार. भवानीच्या मंदिरी चला, भवानीच्या मंदिरी चला. मंगळवारी शुक्रवारी नवरात्राचे 9 दिवस. मंगळवारी शुक्रवारी नवरात्राचे 9 दिवस. कवड्याची माळ पायात बांधलेली काळ, हातात पडली तुला
हा गजर मला यावे भगता कारण आम्ही गोंधळ मांडला न देवी गोंधळाला यावे आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी आंबेचे गोंधळी हो आंबेचे गोंधळी आंबेचे गोंधळी हो आंबेचे गोंधळी उदे 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 उदे. आपण आत्ताच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं. मी माझ्या पूर्ण टीम सोबत आलेले होते. देवी आईला सेवाच करायची होती म्हणून मग आमच्या सगळ्यांकडनं तिने सुंदर असे छान भजन अगदी म्हणून घेतलेली आहे आणि ही सुंदर सेवा दरवर्षी आमच्याकडनं होऊ दे अशी आपण सगळेजण प्रार्थना करूया.